रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करत पालिकेचा निषेध। सांगली महापालिका शहरातल्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। नगरसेवकांसह नागरिकांनी मिळून रस्त्यावर झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवलेला आहे। शहरातील माधवनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या बायपास रस्त्याजवळ असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने अपघाताचे प्रकार देखील घडत आहेत। मात्र महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा निषेधार्थ रस्त्यामध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलेलं आहे। सांगली वॉर्ड क्रमांक 10 मधील पुणे मुंबई बायपास चौकामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत। अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेला सांगून देखील या ठिकाणी खड्डे भरण्याची तजवीज केली जात नाही। त्यामुळं आज स्थानिक नागरिकांच्या समेत या ठिकाणी आम्ही खड्ड्यामध्ये वृक्ष लागवड करून या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। नुकतंच सांगलीच्या आकाशवाणी केंद्रासमोर खड्डे चुकवताना एक दुर्दैवी अपघात होऊन त्या ठिकाणी एका बघणीचा करून असा अंत झालेला आहे। मग सांगली जिल्हा प्रशासन हे लोकांच्या मृत्यूची वाट बघत आहे का, असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांच्याकडून उपस्थित होत आहे। वास्तविक MSIDC मार्फत कुमटे पाटा ते सांगली कॉलेज कॉर्नरचं काम शासनाच्या वतीने सुरू आहे। महापालिकेमध्ये हा रस्ता त्यांच्याकडे आहे, PWD मध्ये रस्ता त्यांच्याकडे आहे, पण या ठिकाणी यांच्या रस्त्याच्या वाहनामध्ये या ठिकाणी नागरिकांचे बळी जात आहेत। त्यामुळं आमची नागरिकांच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे, ताबडतोब या ठिकाणी हा चौक आणि रेल्वे ब्रिजचे काम ताबडतोब या ठिकाणी पूर्ण करावं, रस्ते पूर्ण करावेत, अन्यथा या स्थानिक नागरिकांच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।